हॅलो लेडीज, दिस इज एस अँड दिस इज जी. आणि तुमचं स्वागत आहे नवीन एपिसोडमध्ये. आज आम्ही देणार आहोत काही तुम्हाला अपडेट्स, लाईफ अपडेट्स, की जे की तुम्हाला ऑलरेडी कळाले असतील. म्हणजे हे सगळं बघून तुम्हाला नक्कीच कळालं असेल की काय घडामोडी झालेल्या आहेत. येस. तर लेट्स स्टार्ट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. हो. आमचे व्हिडिओज कन्सिस्टंट येत नव्हते. बऱ्याचदा तुमचे कॉमेंट्सही आले आणि आम्ही तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करत होतो की बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आता क्लिअर झालं की काय घडत होतं सध्या. तर दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये माझं लग्न झालेलं आहे. 17 तारखेला लग्न होतं. येस. आणि एस पण माझ्याबरोबर तेवढीच त्या प्रोसेसमध्ये क्लोजली इन्व्हॉल्ड होती. त्यामुळे मग आमच्या दोघींचं मेळ बसणं जरा अवघड झालं. येस. त्यामुळे व्हिडिओजमध्ये जो डिले होत होता त्याचं अगदीच रास्त कारण तुम्हाला आज समोर आलेलंच आहे. आणि झालं असं की म्हणजे आमचा हा विषयही झाला. एकतर हे तर बाकीच्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की तू बँगलोरमध्ये असते आणि मी पुण्यात असते. हो. तर मी लग्न होऊन मी पुण्यामध्ये आहे. म्हणजे माझं आत्ता घर, मी आत्ता सध्या पुण्यात स्थायिक आहे आणि ही सध्या बँगलोरमध्ये स्थायिक आहे. आता मध्ये हा जो लग्नाचा इव्हेंट होता हा होता जबलपूरमध्ये, मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे इथनं आम्ही तिकडे वऱ्हाड घेऊन जसं वऱ्हाड निघालं लंडनला ते लोक जातात, Yes. तसं एक मोठ्याच्या मोठं वऱ्हाड घेऊन आम्ही जबलपूरला गेलो पुण्याहून. तिथे लग्न वगैरे झालं आणि मग कसं असतं म्हणजे तो इव्हेंट घडण्यासाठी ती पण केवढी बिझी असणार आहे ह्याचा तुम्ही अंदाजा लावू शकता. म्हणजे त्याच्या आधीची तयारी, बरोबर, आणि जॉब सगळे सांभाळून मग तिथलं लग्न, मग लग्नानंतरचे त्यांच्याकडचे काही रिच्युअल्स, एक्झॅक्टली, आणि हे सगळं करून मी आत्ता फायनली पुण्याला आली. येस. आणि आम्हाला म्हणजे हे सांगायचंय तुम्हाला पहिल्यांदा तर बेसिकली की इथून पुढे आपलाही तोच विषय झाला की इथून पुढे आम्ही असं विचार करतो यार आपलं भेटण्याचं कसं होणार, नाही का. म्हणजे कारण की तू जेव्हा तुझ्या माहेरपणासाठी पुण्यात येशील, मी माझ्या माहेरपणासाठी असणार आहे नगरमध्ये. जेव्हा कुठले सणवार असतील, दिवाळी असेल किंवा मोठा कुठला सण असेल, तर तू तुझ्या सासरी असेल जे की असेल जबलपूरला, आणि मी माझ्या सासरी असेल जे की आहे लातूरला. तर बेसिकली आमचं इथून पुढे मेळ बसणं हा म्हणजे फार मोठा इव्हेंट असणार. खूप घाटच घालावा लागणार आणि प्रॉपर प्लॅनिंग करून आम्हाला सगळं बसवून यायला लागेल. बरोबर. आणि बिसाइड्स दॅट आम्ही दोघी पण फुल टाइम जॉब करतो. काही आमचा बिझनेस नाहीये की आमच्या मनाप्रमाणे आम्ही कधीही सुट्ट्या घेऊ शकतो किंवा असं नाही होत ते. त्यामुळे तोही एक मेळ बसवावा लागतो. आणि आता तर तूही मॅरिड आहेस, त्यामुळे तुझ्याकडचे फंक्शन्स किंवा तुझ्याकडच्या प्रायोरिटीज, आणि त्यात पहिल्या वर्षी खूप सारे सण असतात, जे म्हणजे दिवाळी सण असतो किंवा पहिले आपले मंगळागौर असते वगैरे, बरेच सण असतात जे नवीन कपलसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. ते होणार, ते सगळे होतील. तर हे अशा गोष्टी होत राहणार. शिवाय माझा मुलगा आहे, मग सगळंच आलं. मग मला तेच सांगायचंय की इथून पुढे तुम्ही हे कन्सिडर करूनच चाला की थोडासा डिले, थोडासा इकडे तिकडे होऊच शकतं. म्हणजे सुरुवातीचे आत्ता 1-2 महिने नंतर आम्ही अजून प्रयत्न करू की ते सगळं जास्त कन्सिस्टंटली तुमच्या समोर आणण्याचा. बरोबर. कारण की बघ ना, आता तू गणपतीसाठी जरी तू पुण्यात आली तरी मी नसणार इथे, मी लातूरला असणार. किंवा दिवाळीसाठी तू जेव्हा पहिल्यांदा तू जाशील जबलपूरला, मी जाईल लातूरला, त्यानंतर तू माहेरी म्हणून पुण्यात येशील, मग मी असेल नगरला. म्हणजे मग कसं बसवायचा मेळ. तर हे थोडं अवघडच होणार आहे हे सगळं बघता. विथ दॅट बिंग सेड आमचं सोल्युशन पण याच्यावर निघालंय की तू सांग सोल्युशन. सोल्युशन आम्ही असं विचार केला आहे की आता जसं ही म्हणली की माहेर सासर आणि सगळं हे करून अवघड आहे एकत्र येणं, तर वाय नॉट डू गर्ल्स ट्रिप्स अलॉंग विथ द व्हिडिओ शूट्स. सो आम्ही जसं केरळ ट्रिप केली होती, केरळ ट्रिप आम्ही आमची फिरून पण घेतली आणि शूट पण केलं त्याबरोबरी. बरोबर. तर तसंच आम्ही वेगवेगळे डेस्टिनेशन्स डिस्कवर करू आणि तिथेच आम्ही शूट पण करू. येस. म्हणजे टिपिकली ट्रॅव्हल व्लॉग्स वगैरे, अर्थात तुम्हाला जर तेही पाहायचे असतील तर आम्ही तेही करू. आम्हाला ऍक्च्युली ते तुम्ही कळवा की तुम्हाला आमचे व्लॉग्स वगैरे पाहायचे असतील का SNG स्टाईल्समध्ये, तर मग तेही कळवा, आम्ही तसंही बनवू. बट बिसाइड्स दॅट जो आपला जनरल कॉन्टेंट आहे, जसा आपल्या चॅनलचा फ्लो आहे तशा पद्धतीचे व्हिडिओ आता आपण दुसरीकडे फिरायला जेव्हा जाऊ, कारण की बँगलोर आणि पुण्याच्या मध्ये असं काहीतरी सापडून, नाही का, कुठल्या तरी म्हणजे उडुपी म्हण, गोकर्ण किंवा गोवा, एक्झॅक्टली अशा ठिकाणी जाऊन आम्ही कदाचित शूट करू. हे एक आमच्याकडे ऑप्शन आहे. बिसाइड्स दॅट आपलं हे ठरलं की
आता लॉंग डिस्टन्सेस व्हिडिओ पण होतील. म्हणजे लॉंग डिस्टन्स व्हिडिओज तर होतील. आम्ही ट्राय पण केले आहेत काही, बघू ते वर्कआउट होत आहेत का. हो, आणि ते लग्नाच्या आधीचे आहेत, त्याच्यामुळे ही अशी नाही दिसत आहे त्याच्यामध्ये. ते लग्नाच्या आधी शूट केलेले आहेत. तर म्हणजे तू तुझ्या घरून आणि मी माझ्या घरून आणि वेगवेगळ्या कॅमेरा थ्रू शेजारी न बसता असे काही व्हिडिओचे फॉर्मॅट करण्याचा पण प्रयत्न आम्ही करू. रादर केला आहे, बघू त्यातले किती केलाय. आणि ते आमच्यासाठी पण नवीन आहे तसं फॉर्मॅटमध्ये शूट करणं, कारण आमचा जो नॅचरल फ्लो आहे तो असा आहे की दोघी येऊन गप्पा मारणे, म्हणजे आणि त्या गप्पांमधनं काहीतरी मस्त निघतं काहीतरी. आणि कधी कधी तर आम्ही अशा काही गप्पा असतात की अशा होल्ड ऑन करून ठेवतो की नाही तू भेटल्यावर मी सांगेन, तेव्हा फोनवर नाही, भेटल्यावर सांगेन. तर मग व्हिडिओ शूट करणं म्हणजे इज अ टास्क ऑल टुगेदर. तर आता बघू ते कसा फ्लो बसतोय. बट आय एम शुअर की चॅनल असं आम्हाला खूप जणांनी विचारलं की चॅनलचं काय. माझ्या लग्नात हिला विचारतात, कारण मी तर फंक्शन्स मध्ये होते, हिला विचारतायत माझ्या आत्या माम्या काकू येऊन की अगं तुमच्या चॅनलचं आता कसं होणार. आणि आम्ही इथे असं ह्याच्याने म्हणतो की आता आपल्याला भेटण्याचं कसं. आणि इव्हन माझ्या सासरी पण विचारलं मला लोकांनी की वो तुम्हारी दोस्त है ना, फिर कैसे करेंगे वगैरे. हो, किंवा रादर माझ्या स्टोरीज ज्या मी व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला टाकते, तर माझे क्लोज नेट फ्रेंड्स किंवा माझे जे काही फॅमिलीमधले पण, आता तू फॅमिलीमध्ये सगळ्यांना तूही माहितीस, तर सगळे की अरे अच्छा आता तिचं लग्न होतं, मग आता तुमच्या चॅनलचं काय. आणि आम्ही असं म्हणलं की आम्ही हा विचार करतोय की भेटण्याचं काय. आणि मग नंतर आम्हाला लग्नात रिअलाइज झालं की लोक पण इमोशनली इन्व्हेस्टेड आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी. इव्हन तुमच्या सगळ्यांचे पण इतके सारे कमेंट्स आणि हे येत होते, तर म्हणून आम्हाला क्लिअर करावं असं वाटलं की फायनली की डोंट वरी, आम्ही सोल्युशन काढतोय आणि अजून पुढे काढू, फक्त थोडा प्लीज पेशन्स ठेवा. एक्झॅक्टली. कारण की समजते तुम्ही व्हिडिओची वाट पाहता, पण आणि बरं फक्त शूटिंगचा मुद्दा नाही, त्यानंतर खूप मोठी प्रोसेस असते की तो व्हिडिओ कसा एडिट करणार आहोत, कशा पद्धतीने त्याचा फ्लो जाणार आहे. देर आर सो मेनी थिंग्स गोज बिहाइंड वन व्हिडिओ. करेक्ट. तर ते टू अँड फ्रो होतं. आणि मग त्यानंतर कधी कधी असंही होतं की काही व्हिडिओज आम्ही केलेत आणि आम्हाला ते आवडले नाहीयेत. हो, आणि आम्ही खूपदा ते व्हिडिओज म्हणजे डिस्कार्ड केलेत की नको आपल्याला हे, नाही आवडलाय तो कॉन्टेंट, तर आम्ही रिलीजही नाही करत. म्हणजे आम्ही क्वालिटी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आणि इट टेक्स टाइम. क्वालिटी जर काही करणार असाल तुम्ही तर त्याला थोडा वेळ लागतो, तर तुम्ही थोडंसं कॉपरेट केलं तर बरं पडेल. आणि चॅनल सुरू राहील. चॅनल तर सुरू राहील, त्याच्यात काही, कारण ही आमची पॅशन आहे आणि ती आम्ही कधीच थांबवणार नाही. म्हणजे बरोबर काहीही असू दे, हे सुरू राहणार आहे. अनादर अपडेट इज की तुम्ही नोटीस केलं असेल, आता इथून पुढे कम्युनिटी पोस्ट थ्रू आणि पोल्स थ्रू तुम्ही कनेक्टेड राहण्यासाठी आम्ही ते एक इनिशिएटिव्ह घेतले जे कायम सुरू राहील. म्हणजे दरवेळी आपण त्या थ्रू कनेक्ट राहू. त्याशिवाय आमचा जीमेलचा जो ID आहे तो आम्ही पॉप करून देतो. तुम्हाला काही पर्सनली आम्हाला काही पाठवायचंय, बोलायचंय, काही तुमच्याकडे क्वेश्चन्स आहेत, क्वेरीज आहेत, काहीही असेल, इव्हन बिझनेस एन्क्वायरीज आहेत. येस. आम्ही यासाठी पण ओपन आहोत की ज्या महिला इथे जोडल्या जातात त्यांच्या काही लोकल बिझनेस असतील, स्मॉल स्केल बिझनेस असतील, बरोबर, ते प्रमोट करायचे असतील तर आम्हाला नक्की आवडेल ते करायला. तुम्ही आम्हाला मेल थ्रू कळवा. जर तुमचं काही तुम्ही घरी कुठलं प्रोडक्ट वगैरे सुरू केलंय किंवा तुमचं काही आहे, तुम्ही किंवा मे बी नाही का एखादं कोणी कॅफे चालवतंय, कोणी कोणाचं काय बुक स्टोअर आहे, म्हणजे काहीही असू शकतं. तर यू जस्ट लेट अस नो. जर तसं काही बिझनेस एन्क्वायरीज असतील किंवा तुम्हाला तसं असेल की एक प्लॅटफॉर्म हवा आहे, तर वी आर हिअर. आणि कम्युनिटी तर ग्रो होतीच आहे उत्तम पद्धतीने, त्यात तुम्ही पण ग्रो होत असाल आमच्यासोबत तर आम्हाला नक्कीच आवडेल. तर त्या जीमेल ॲड्रेसवर तुम्ही आमच्याशी कनेक्ट नक्कीच होऊ शकता. आम्ही इथे पण पॉप करून देऊ आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट्स देऊ शकतो आम्ही तुम्हाला. अजून एक अपडेट, कारण की आम्हाला भरपूर तुमच्या लोकांकडनं कॉमेंट्स आलेत त्याच्यावर, आणि जे आमच्या डोक्यात ऑलरेडी होतं म्हणजे आम्ही डिस्कस केलं होतं, पण आम्ही थांबलो होतो माझं लग्न होण्यासाठी. ते म्हणजे ब्रायडल सिरीज. आता दोघींनाही तो एकदम व्यवस्थित अनुभव असल्यामुळे सुंदरपणे अनुभव आलेला आहे. आणि कझिन्स पण, तुझे पण बरेच कझिन्स मॅरिड झाले, माझी सख्खी बहीण, माझे बरेचसे कझिन्स. मग मला असं तो म्हणतो ना, बस्ता बांधण्याचा अक्षरशः सगळा अनुभव आहे मला. म्हणजे लिटरली आपण असं करू शकतो की फ्रॉम स्क्रॅच, म्हणजे हाऊ टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच टू युअर हनीमून. एक्झॅक्टली. असं म्हणजे एक पूर्ण सिरीज आम्ही क्रिएट करणार आहोत. पण त्याच्यासाठी आम्ही वेळ घेऊ, जसं तुम्हाला आम्ही सांगितलं की थोडा टाइमही घेऊ. आणि एक म्हणजे डिसअपॉइंटमेंट तर बिलकुल होणार नाही अशी एक छान लांब सडक मोठी छान एकदम सॅटिस्फाईंग सिरीज घेऊन येऊ ब्रायडलवर. म्हणजे एखादी जर न्यू ब्राईड असेल तिने फक्त यावं ती सिरीज बघावी आणि सगळं तिला मिळेल तिथे. अशा तयारीने आम्ही येणार आहोत, त्यामुळे आम्ही वेळ घेऊन करू ती सिरीज. येस, आणि ती येईल, नक्कीच येईल. थोडा वेळ होईल पण येणार. क्वालिटी काहीतरी आम्ही नक्कीच घेऊन येऊ.
तोपर्यंत तुमचे अजून काही जर कॉमेंट्स असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कळवा. येस. सध्या हा अपडेटचा व्हिडिओ आम्ही रॅप करतो. विथ दिस इज एस सायनिंग ऑफ. अँड दिस इज जी ओव्हर अँड आउट.